ओके. रविवार आहे. रविवार असताना जराशी सगळ्यांची लगबग चालू असते. आणि ती लगबग कसली, घरात काहीतरी बनवायचं आहे, आज आपल्याला वेळ आहे, कुठेतरी बाहेर जायचं आहे. सगळं स्पेशल स्पेशल, राहिलेली आठवड्याची सगळी कामं आज करायची आहेत. हे सगळं जरी असताना आज सगळ्यांनी एकदा स्वतःला शाबासकी घ्या. कारण त्याच्यातलं सगळ्यात मेन महत्वाचं कारण आहे ते म्हणजे स्वतःची हेल्थ. आणि स्वतःचं हेल्थ विदाऊट नॉलेज आपल्याला कधीही इम्प्रूव्ह होत नाही. नॉलेज असेल तर आपण आपल्या याच्यामध्ये हेल्थमध्ये इम्प्रूव्ह पण करतो आणि त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी पण ठेवतो. म्हणजे करायचं ठराविक दिवसासाठी नाहीये, कायमचं. त्याच पद्धतीनं आज आपल्याला खूप भारी नॉलेज भेटणार आहे. आजचं नॉलेज मिळणार आहे ते म्हणजे डॉक्टर प्रसाद सरांच्याकडून. डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला किती वेळ वेट करावं लागतं. नुसताच वेट करावं लागतं का? काही अमाउंट मोजावी लागते केस पेपरसाठी आणि मग आपल्याला 2-5 मिनिटं वेळ मिळतो. पण आज आपल्याला आपण सगळेजण भाग्यवान आहे. आज संडे, तरी पण आपल्याला डॉक्टर संडेला एक्स्ट्रा फी द्यायला लागतं माहिती आहे? तरी आपल्याला एक्स्ट्रा फी न देता आज आपल्या घरामध्ये आपल्याला झोप या विषयावर नॉलेज भेटणार आहे. आता तुम्ही म्हणाल सगळ्यांचा आवडता जरी विषय असला तरी तो नसेल तर काय काय चॅलेंज येतात हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. प्रसाद सर हँड रेज जरा गोष्ट आहे तुम्ही. सविता मॅडम, प्रसाद सर आहेत तिथं? आहेत आहेत तर ते 1 मिनिटात जॉईन व्हायला आहेत आणि सुमेश सर आता आहेत. ओ तुमचाच काय गोंधळ चाललाय? स्पीकरच एवढ्या लेट. येस, जोरदार क्लॅप करू आपण डॉक्टर प्रसाद सरांसाठी. ओके, कंटिन्यू. थँक्यू ताई. आजचा विषय आहे झोप, राईट. पण हे डॉक्टर म्हणून नाही, मी ॲज ए योग शिक्षक म्हणून आणि मी स्वतःवरती काहीतरी काम केलं म्हणून मी इथे आहे. तर माझ्याकडे हा टॉपिक का, कारण ॲज ए डॉक्टर असून सुद्धा माझे हेल्थचे बरेच चॅलेंजेस होते आणि माझ्या पूर्ण शरीराची वाट लागली होती. आणि मग मी शताशी फॅमिलीकडे जॉईन झालो होतो आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती माझा विश्वास नव्हता. अशा गोष्टी काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या आरोग्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. तर एक वेळ अशी आली की मला स्वतःवरती काम केल्याशिवाय पर्यायच राहिला नाही. कारण माझं वजन होतं 102 किलो आणि स्वतःला मी फिट समजत होतो. बीपीच्या 4 गोळ्या होत्या तरीही फिट समजत होतो. आणि एक वेळ अशी आली की स्वतःवरती काम केल्याशिवाय पर्यायच राहिला नाही. ॲक्सिडेंट झाला, उजव्या गुडघ्यातले बऱ्यापैकी जवळ 70% लिगामेंट्स माझे इंज्युर्ड आहेत आणि सर्जरीसाठी ऑप्शन नव्हता. त्यामुळे पण सर्जरी करणारे डॉक्टर म्हटले मी तुझ्यावरती सर्जरी करू शकत नाही, कारण परत तू 102 किलो त्याच्यावरती वेट टाकून तू फिरणार आहेस आणि सर्जरी केलेल्या माझ्या कामाचं पाहिजे तेवढं तुला इफेक्ट मिळणार नाही आणि नंतर काही ना काहीतरी 100% परत तुला प्रॉब्लेम येणार आहेत. मग मी शताशी फॅमिलीकडे गेलो, जे मला ताई दादा जवळजवळ 1.5-2 वर्ष सांगत होते सगळ्या गोष्टी तुमचे कमी होतात या डॉक्टर म्हणून. पण ह्या सगळ्या गोष्टीवरती विश्वास नव्हता म्हणून मी शताशी फॅमिलीकडे जॉईन झालो नव्हतो. पण आता अनिवार्य झालं आणि मी जॉईन झालो आणि स्वतःवरती काम करायला चालू केलं. लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केल्या, आहारमध्ये चेंजेस केलं, सगळ्या गोष्टी चेंजेस केल्या आणि स्वतःचं मी 24 किलो कमी केलो. 102, त्याच्यानंतर 24 किलो कमी केलो आणि 24 किलो करण्याच्या मुदतीत ना माझा उजवा गुडघा हळूहळू रिकवर झाला आणि माझा पूर्ण आता गुडघा विदाऊट सर्जरी, ज्याला साधारणतः 1.5 ते $2.5 लाख खर्च येणार होता आणि आर्टिफिशियल लिगामेंट बसल्या असत्या, आता ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आता नॅचरलच आहेत माझ्या गुडघ्यातल्या. त्या नॅचरली माझं पूर्ण गुडघा रिकवर झाला. आणि त्याच्याबरोबरीने आणखीन एक ॲडव्हान्टेज म्हणजे, जे मी म्हटलो ना, मला वयाच्या 37व्या वर्षीच ब्लड प्रेशर चालू झालं होतं. वयाच्या 37व्या वर्षीच ब्लड प्रेशर चालू झालं होतं वाढलेल्या वजनामुळं. आणि आपण अनेक कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर काय समजतो, हेरिडिटरी. वडिलांना ब्लड प्रेशर, आईंना ब्लड प्रेशर, त्यामुळे मलाही वाटत होतं आणि आमचं सायन्स पण तेच सांगतं, एकदा ब्लड प्रेशर चालू झालं आणि हेरिडिटरी जर का टेंडन्सी असलं तर कधीही आयुष्यातनं कधीही जाणार नाही. पण तसं नव्हतं. मग जसं जसं माझ्या हृदयावरचं लाईफस्टाईलमुळे हृदयावरचा लोड कमी झाला तसं तसं माझ्या गोळ्या हळूहळू टेपर ऑफ झाल्या आणि लास्ट 4.5 इयर्स झालं मला एकही गोळी नाही आहे. हा जो मेडिसिन फ्री जे लाईफ जे आम्ही जगतो त्याचा आम्हाला उद्देश आहे शताशी फॅमिलीमधल्या प्रत्येकाचं,
आमचा काय मोटो आहे, आमचा एक उद्देश आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात हा जो औषधमुक्त जीवन जगण्याचा प्रत्येकाचा जो हक्क आहे ते प्रत्येकाला मिळायला पाहिजे. फक्त थोडंसं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, आहारामधले थोडेसे चेंजेस करून आणि आपण जे करतो त्याच गोष्टी करत राहिलो तर आपल्या आयुष्यामधलं जे औषधं येणार आहेत ते येणारच आहेत आणि ते कधीही जाणार नाही. पण आमच्याकडे तसे डॉक्युमेंटेड रिझल्ट्स आहेत की सर्व गोष्टींतून आपण औषधमुक्त होऊ शकतो आणि औषधमुक्त निरोगी जीवन आयुष्यभर पण राहू शकतो. ते कसं? आजचा विषय त्याच्याच अनुषंगाने आहे. आजचा विषय त्याच्याच अनुषंगाने आहे. ती विषय आहे तो झोप. झोप म्हणतो आम्ही. तुम्ही आता ताईच काय म्हटल्या, आम्ही काय झोपत नाही काय? आम्ही काय झोपत नाही काय? झोपताय. प्रत्येकाला झोप आवश्यकच आहे. जसं भूक, तहान, श्वास घेणं, ह्या गोष्टी आहेत, तसं झोप पण ही एक शरीराची एक नॅचरल क्रियाच आहे. पण हे शरीराची जर नॅचरल क्रिया बिघडलं तर बऱ्याच गोष्टी आपण फेस करू शकतो जे इररिपेरेबल होऊ शकतात. हां, कारण झोपेवरती काम करून आपण बऱ्याच गोष्टीची तीव्रता, बऱ्याच आजारांचं तीव्रता हे कमी पण करू शकतोय. ऑर अदरवाईज तुमचं बॉडी आतून किती चॅलेंजेस फेस करायला लागले त्याच्या रेशोमध्ये तुमची बॉडी किती रिकवर होणार आहे त्याचं पण आपण ह्याच्यावरनं करू शकतोय. सगळ्यात ग्रेट म्हणजे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये का? झोप प्रसाद सर, ऍक्च्युली खरंच जरासा आवाज कमी आहे. म्हणजे तुम्हाला मेसेज पण पडायला लागलाय, जरासा आवाज कमी आहे. त्या लॅपटॉपचा आवाज फुल येतोय. लॅपटॉपचा आवाज फुल आहे. कंटिन्यू. हा, एक ह्याच्यावरनं जॉईन होतो थांबा, मोबाईलवरनं. आवाज येतोय पण थोडासा कमी आहे रेग्युलर पेक्षा. असं ते कंटिन्यू डॉक्टर सर, कंटिन्यू. ओके. हा झोप म्हणजे काय नेमकं आपण जर बघितलं त्याच्यावरती आपण का काम त्याच्यावरती आपण का काम करायला पाहिजे ह्याचं आपल्याला लक्षात येईल. झोप मी काय म्हटलो, हे एक नॅचरल आपल्या शरीराची क्रिया आहे जिथं शरीराचं आणि मनाचं जबरदस्त बॅलन्स होते. आणि हा जो बॅलन्स जर का आपण पॉवरफुल जर का आपण मॅच केलं तर शरीर आणि मन ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर अलाइनमेंटमध्ये येतात आणि आपली बॉडी, मन, सायकोलॉजिकल लेवलवरती, इमोशनल लेवलवरती, फिजिकल लेवलवरती ह्या तिन्ही गोष्टीवरती आपण शरीराला आणि मनाला 100% आपण प्रॉपर अलाइनमेंटमध्ये आपण शिवू शकतो. त्याच्यामुळे आपलं काय होतं की ऑटो ह्या ज्या गोष्टी इझिली होऊ शकतात, त्या इझिली ज्या गोष्टी होऊ शकतात त्या त्या पद्धतीने जर का जर का आपण आपण डॉक्टर केलो साहेब, रिपीट व्हायला लागलाय, 2 ठिकाणी आवाज यायला लागलाय. या इझिली आपण प्रॉपर ह्याच्यामध्ये अलाइनमेंटमध्ये आणू शकतो. आता बघा, आपण आयुर्वेद शास्त्राप्रमाणे जर बघायला गेलं, भूतदात्री म्हणजे ही चराचराची माता आहे. ही चराचराची माता म्हणजे काय? आपल्या सर्व सृष्टीची माता. जसं आई बाळाला आपल्याशी कुशीत घेऊन सर्व संगोपन करते, सर्व लेवलवरती, इमोशनल लेवलवरती, फिजिकल लेवलवरती, सेम झोप ना आपल्याला त्या पद्धतीनं आपल्याला रिकवर करायला आपल्याला 100% मदत करत असते. आता पहिल्यांदा झोप म्हणजे आपण काय जर बघायचं म्हटलं, की शरीराचं आणि मनाचं बॅलन्स आहे. आता हे नेमकं इथं काय होतं म्हटलं तर, आपण ज्या वेळेला झोपेत असतो, ज्यावेळेला आपण झोप असतं त्यावेळेला शरीराचं थोड्याशा आपल्या हालचाली बऱ्यापैकी मंदावतात. आता झोप म्हणजे विश्रांती का होतं त्याच्यामध्ये, जे आपल्या वेगवेगळ्या सेंटरमधनं, वेगवेगळ्या अवयवांमधनं आपल्या मेंदूला कंटिन्युअस सिग्नल जात असतात. हे सिग्नल बऱ्यापैकी आपले ते कमी होतात आणि कमी झाल्यामुळं आपल्या शरीराला आणि मनाला विश्रांती मिळतं. म्हणजे इथं जे मेंटल, फिजिकल आणि सायकोलॉजिकल आपलं पूर्ण रेस्ट होतो आणि हे ज्या वेळेला पूर्ण रेस्ट होते त्यावेळेला शरीर आपलं रिकवर 100% होत असते. आता बघा, ह्या झोप येण्यामधलं आणखी सगळ्यात महत्वाचं आपलं कारण म्हणजे काय? आपले जे ऐच्छिक स्नायू असतात. आता ऐच्छिक स्नायू म्हणजे काय?
आता मी हात हे उचललं हे माझ्या इच्छेवरती आहे, डोळे बंद केलो हे माझ्या इच्छेवरती आहे, हा मी चष्मा हलवला हा माझा इच्छेवरती आहे. पण लंग्स असू देत, आपलं फुफ्फुस असू देत, आपलं हृदय असू दे, आपलं किडनीचं आतलं काम असू दे, पचनक्रिया असू दे, मेंदूचं काम असू दे, ह्याच्यावरती आपलं नियंत्रण नसतं. ह्या ऐच्छिक जे आपल्या सगळ्या गोष्टी ज्याच्यावरती आपण आपल्या मनाने हलवू शकतो, अशा गोष्टींच्या सर्व क्रिया ऑलमोस्ट मंदावतात. त्यामुळं आपलं पूर्ण विश्रांती ह्या झोपेमध्ये होत असते. म्हणजे इथं सिंपल व्याख्या म्हणजे काय, शरीराचं मनाचं टोटल आपली विश्रांती, जिथं आपल्या मेंदू जागृत असतं पण त्याला जाणारे जे सिग्नल्स असतात ते कमी होतात, त्यामुळे आपल्याला विश्रांती मिळते. आता झोपेचं महत्व काय आणि जर का आपल्याला झोप नाही झाली तर आपल्याला काय काय होऊ शकतं त्याचं पहिल्यांदा आपण माहिती घेऊ. आणि ते माहिती घेतल्यानंतर आपल्याला कळेलच 100% की आपल्याला झोप घेणं का आवश्यक आहे. आता सगळ्यात महत्वाचं बरं का, झोप ना आपण पूर्वी कसं समजायचो, जास्त झोपणारा माणूस आपण आळशी समजायचो, राईट. काय म्हणायचे, ते कायम बघेल त्यावेळेला झोपलेलंच असतो. पण त्याच्यावरती आता एवढं प्रचंड रिसर्च झालंय की झोप नाही झालं तर नेमकं काय काय होऊ शकतं त्याचं फक्त आपण थोडंसं पहिल्यांदा बघू. मी पहिल्यांदा काय म्हटलो, हे थोडंसं आपल्याला स्ट्रेसवरती आपलं काम करत असते. आपण अलीकडे बघा सर्व आजार जे काही असू देत मोर ऑफ सायकोसोमॅटिक आहेत. आता सायकोसोमॅटिक म्हणजे काय, सायकोसोमॅटिक म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपलं शरीराचं आणि मनाशी निगडीत असलेले सर्व आजार. आणि शरीराशी आणि मनाशी निगडीत असलेले सर्व आजार ह्या झोपेमुळे आपण त्या रिकवर करू शकतो. कारण हे मानसिक लेवलवरती आपलं काम होतंय आणि मानसिक लेवलवरती काम होते त्यावेळेला आपल्या आतून जे रिपेअर होण्याचं आपल्या शरीराचा जो स्पीड असतो तो चांगला होतो. आणि ह्या झोपेमध्येच होतं. कारण हॉर्मोनल बॅलन्स जे व्हायला पाहिजे तिथं होतं आणि ऑटोमॅटिकली आपलं शरीर रिपेअर व्हायला चांगलं 100% होतंय. आता त्याच्यानंतर बघा, ग्रोथ हॉर्मोन म्हणून एक आपला हॉर्मोन आहे. आता हे ग्रोथ हॉर्मोन झोपेमध्ये मॅक्झिमम स्त्रवण होत असते. झोपेमध्ये मॅक्झिमम स्त्रवण होत असते आणि ग्रोथ हॉर्मोनचं काय काम आहे, तुमच्या पेशींना, स्नायूंना, ऑर्गन्सना हे स्ट्रेंथनिंग आणि त्यांना रिपेअर करण्यासाठी जे सपोर्ट लागतं ते ग्रोथ हॉर्मोनमुळे होत असते. आणि जर का आपली झोप डिस्टर्ब झाली, हे ग्रोथ हॉर्मोनचं जे ज्या पद्धतीनं ज्या क्वांटिटीमध्ये ज्या क्वालिटीमध्ये निर्माण व्हायला पाहिजे ते होत नाही आणि आपलं शरीर रिपेअर होत नाही. ऑटोमॅटिकली ज्यावेळेला आपलं स्नायू रिकवर होत नाहीत त्यामुळे पेशी रिकवर होत नाहीत, पेशी नाही रिकवर झाल्या तर आपलं शरीर रिपेअर होणार नाहीये. त्यामुळे हा ग्रोथ हॉर्मोनचा जो फॅक्टर आहे हा खूप मोठा फॅक्टर आहे. आणि हा ग्रोथ हॉर्मोनचा जो इम्पॅक्ट आहे, पुरुष असू दे महिला असू दे दोघांच्या मध्ये पण ते सेम असतं. त्यामुळे आपली बॉडी रिकवर होण्यासाठी ज्या क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये झोपेमध्ये ग्रोथ हॉर्मोनचं रिलीज होणार आहे आपल्या रक्तामध्ये ते हॅम्पर होतं. त्याच्यानंतर मनस्वास्थ्य आणि स्मरणशक्ती हे खूप 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 महत्वाचं आहे बरं का. मनस्वास्थ्य आणि शरीराची ताकद इथे जर का थोडंसं एक्सप्लेन करायचं म्हटलं, आता मी पीसी वरती बसलोय, ताई पण पीसी वरती बसलेत, बरेच लोक आपल्या त्यांच्या हातातल्या पीसी वरती पण बसलेत. आणि ह्या प्रत्येक हाताच्या पीसीला ना आपल्या हार्ड डिस्क म्हणून असते. आणि हार्ड डिस्कचं काम आपल्या मेंदूमध्ये अॅमिग्डाला सेंटर आणि हिपोकॅम्पस म्हणून 2 सेंटर आहेत. काय रिसीव्ह करायचं आणि कुठे स्टोअर करायचं, स्टेप बाय स्टेप कुठे स्टोअर करायचं आणि ते ज्या त्या वेळेला पाहिजे त्या त्या वेळेला आपल्याला ते लक्षात पण येणं आणून देण्याचं काम हे 2 सेंटर करत असतात. आता बघा, मी उशिरा लेट झालो. कोण उशिरा लेट झालं? मी उशिरा लेट झालो थोडंसं, कारण इथे इंटरनेटचं थोडंसं प्रॉब्लेम होता लाईट गेल्यामुळे. त्याच्यामुळे काय झालं, पण ताई म्हटले स्पीकरच उशिरा. बरोबर. हे जे रिकलेक्शन जे असते, हे रिकलेक्शन ज्या त्या वेळेला रिकलेक्ट करण्याचं सेंटर आपल्या ह्या हिपोकॅम्पस आणि अॅमिग्डाला सेंटर हे दोन्ही करत असतात. प्रॉपर त्याला कोऑर्डिनेशन केलं की नेमकं स्टोअर पण होतं आणि त्या पद्धतीने ते रिलीज पण होतं ज्या त्या वेळेला पाहिजे त्या वेळेला. त्याच्यासाठी हा जो हिपोकॅम्पस आणि अॅमिग्डाला सेंटरचं त्याला जर का प्रॉपर एनर्जी सेव्ह करण्याची ताकद जर पाहिजे असेल तर ते आपल्या झोपेमध्येच होत असते. म्हणून बघा, ह्याच्यातनं शिकल्यानंतर मेमरी स्टोअर होते. मेमरी स्टोअर झाल्यानंतर आपण ज्या त्या वेळेला ज्या उत्तराला जर का दुसरंच उत्तर आपण लिहिलो तर आपण परीक्षेत कधीही पास होणार नाही. आणि मी जर का औषध द्यायला लागले, तापाचं औषध आहे आणि मी पोटदुखीचं औषध दिलं तर नाही होणार आहे. ह्या जो सेंटरचा जो इफेक्ट आहे
की तिथं जो अॅमिगडाला सेंटर आणि आपल्या त्या हिपोकॅम्पस सेंटर हे प्रॉपर कधी काम करतात, जर का आपलं प्रॉपर आपल्याला व्यवस्थित झोप झाली तरच. हा, एका दिवसाच्या झोपेच्या अभावाने हे प्रॉब्लेम येणार आहे का? नाही. सातत्याने जर का आपण झोपेमध्ये आपण जर का प्रॉब्लेम होत असेल, हळूहळू मेंदूची क्षमता कमी येणार आहे, स्टोरेज कॅपॅसिटी कमी होणार आहे, आणि स्टोरेज कॅपॅसिटी कमी झालं ऑटोमॅटिकली हळूहळू आपलं रिलीजिंग कॅपॅसिटी कमी. मग आपण हार्ड डिस्क बदलू शकतो, आतला हार्ड डिस्क आपलं बदलू शकत नाही मेंदूचा. आता त्याच्यानंतर काय होतं, प्रतिकार शक्ती सगळ्यात महत्वाचं आहे. हे सर्व आजार असू देत, म्हणजे फिजिकल आजार असू देत, मेंटल आजार असू देत, सायकोलॉजिकल आजार असू देत, कुठलेही असू देत, त्याच्यामध्ये आपलं बॉडी रिकवर होण्यासाठी आपलं मनाचं आणि शरीराचं प्रतिकार शक्ती चांगलं असणं खूप गरजेचं असते. सायटोकाइन्स म्हणून एक वेगळ्या प्रकारचं प्रोटीन असतात जे आपल्या प्रतिकार शक्तीला प्रचंड प्रमाणात सपोर्ट करत असतात. ज्यावेळेला झोपेचा आपला अभाव होत असतो, ज्यावेळेला झोपेचा अभाव असतो, हे सायटोकाइनची क्षमता कमी होते आणि आपल्या डिसीज फायटिंग आपली जी आर्मी असते, आपण डिसीज फायटिंग आर्मी म्हणजे आपलं कुठलं आर्मी आहे, आपलं पांढऱ्या पेशी आहेत. सायटोकाइन्स आणि पांढऱ्या पेशींची संख्या ऑटोमॅटिकलीच कमी होतं आणि आपलं शरीराचं फायटिंग कॅपॅसिटी ग्रॅज्युअली कमी होत जातं. म्हणून कुठल्याही आजारांमधलं रिकवर होण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागतोय, इफ एट ऑल आपलं झोप प्रॉपर नसेल तर. आज्ञा वेदनेतून असू देत, वेगवेगळ्या आजारातून असू देत, जर का प्रॉपर जर झोप लागलं नसेल, फॉर टेम्पररी टाइमसाठी आपल्याला आपले डॉक्टर थोड्या दिवसासाठी एक टेम्पररी फेजसाठी एक झोपेची गोळी सुद्धा देतात. कारण आम्हाला माहिती असतं, झोप जर का व्यवस्थित झाली नाही, रिकव्हरी ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे ते होत नाही. इनफॅक्ट झोप आणि परत झालं नाही तर पांढऱ्या पेशींची संख्या आणखीन कमी होणार आहे, आणखीन आपलं इन्फेक्शन वाढणार आहे, इन्फ्लमेशन वाढणार आहे, रिकव्हरी फेज वाढणार आहे. त्याच्यामुळे झोप आणि ह्या पांढऱ्या पेशींची संख्या हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला रिकव्हर होण्यासाठी झोप अति महत्वाचं असतं. आता त्याच्यानंतर आलं तर तो सगळ्यात महत्वाचा आपल्या शरीरामध्ये मेंदूमध्ये असणारा केमिकल लोचा. आता केमिकल लोचा म्हणजे काय, हॉर्मोन्स आपल्या शरीरामध्ये असणारे प्रचंड प्रमाणात हॉर्मोन्स आहेत आपल्या शरीरावरती, आणि जेवढं हॉर्मोन्सची संख्या आणि क्वालिटी चांगलं, तेवढं आपल्या शरीराचं बॅलन्स इन ऑल सेन्सेस, फिजिकल, मेंटल आणि इमोशनल लेवलवरती ते चांगलं होत असतात. आता थोडंसं काय होतं बरं, काय थोडंसं आपण त्यातलं उदाहरण घ्यायचं म्हटलं, आपण इन्शुलिनचंच उदाहरण घेऊ, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जर का झोप झाली नाही, इन्शुलिन हे फॅट कलेक्टिंग हॉर्मोन आहे आणि शुगर नियंत्रण करण्याचं हॉर्मोन आहे. त्यामुळे ह्याचं जर समन्वय बिघडलं, आपलं फॅट पण वाढतं आणि शुगर पण नियंत्रणात येत नाही. त्याच्यानंतर आहे कॉर्टिझोल. कॉर्टिझोल हॉर्मोन ही दुधारी तलवार आहे. आपल्याला चांगलं पण आहे आणि नको पण आहे, दोन्ही याच्यावरती काम करतं. आणि ज्यावेळेला कॉर्टिझोलचं आपलं बिघडतं, त्यावेळेला आपल्याला इमोशनली आपण डिस्टर्ब होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, इमर्जन्सीला आपल्याला जी एक निर्णय क्षमता आपण घ्यायला लागतं, पटकन आपल्याला तो निर्णय घ्यायचा आहे, ती क्षमता आपली कमी होते. त्यामुळं ज्या त्या गोष्टी आपण त्याप्रमाणे टर्न व्हायला पाहिजे, ज्या त्या वेळेला ते टर्न होत नाही आणि ह्या हॉर्मोनल सिक्रेशनमुळे आपलं समन्वय बिघडतं. आणि पोट भरलं हे सांगणारं एक हॉर्मोन वेगळंच आहे, आणि भूक लागलं हा सांगणारा हॉर्मोन ग्रेलिन आणि लेप्टिन हे दोन ते हॉर्मोन आहेत. ह्या दोघांचं ज्यावेळेला बॅलन्स बिघडतं, आपलं खाण्यापिण्याचं ताळमेळ बिघडतं, आणि खाण्यापिण्याचं ताळमेळ बिघडलं की आपलं शरीर आपलं 100% आपल्याला बिघडायला चालू होत असते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं मी बोललो ना मागाशी, जर का झोपेचा अभाव जर असेल, आपल्याला बरेच क्रॉनिक डिसीजेस असतात. त्याच्यामुळे काय काय आपलं रिकव्हरी होण्यामध्ये आणि त्याचा आजार किती पटीने वाढता, रिसर्च आहे बरं का. रिसर्च नासा स्लीप सायंटिस्टनी केलेलं आहे. म्हणजे एक ग्रुप त्यांनी आणि 70 देशात केलेला आहे. 70 देशामध्ये हा जो केलेला आहे रिसर्च आहे. झोपेचं जर का अभाव जर असेल, झोपेचं म्हणजे बघा, उन्हाळ्यात झोप कमी होतं आणि हिवाळ्यात झोप वाढतं, आणि सीझन वाईज 70 देशांमध्ये हे स्लीप सायंटिस्टनी हे स्टडी केलेलं आहे. त्याच्यामध्ये असं रिसर्चमध्ये आलं की ज्या आपल्या झोपेचं ज्यावेळेला क्वालिटी आणि क्वांटिटी जास्त असते, त्यावेळेला आजारांना त्यात 24% आजारांना आपण बळी पडायचं आपल्याला चान्सेस खूप वाढतात. म्हणजे त्यातल्या ते जर का म्हटलं, जर का झोप ज्या महिन्यामध्ये आपली चांगली होते, 24% आपलं हार्टचे रिस्क कमी येतात. 24% हार्टचं रिस्क कमी येतं. आणि ज्या महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये
कम्पॅरेटिव्हली आपलं झोप कमी असतं. त्याच्यामध्ये 24% रिस्क आपल्याला हार्ट डिसीजेसला वाटतो. सेम शुगरमध्ये पण आहे. आणि ह्याच्यापेक्षा जर का आपल्याला जर का अलार्मिंग जर का आपण जर का रिसर्च जर ऐकायचं असेल, 300% चान्सेस कॅन्सरचे वाढतात. 300% कॅन्सरचं प्रमाण हळूहळू, ते काय एका दिवसात होणार नाहीये, पण ग्रॅज्युअली हळूहळू वाढतंय. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हार्ट अटॅक जर का बघितला, ओव्हरऑल जर बघितलं 24% म्हणजे 200% वाढतं. मेंदूची क्षमता ऑलमोस्ट कमी व्हायला लागते. अल्झायमरचं प्रमाण वाढतो. डायबिटीज कंट्रोलमध्ये येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरावरती परिणाम कसं होतात आणि ते का होतं ह्याचं जर का आपण स्टडी करायचं म्हटलं, झोप आपली चांगली होते का, झोपेची क्वालिटी म्हणजे काय, ह्याच्यावरती आपण काम करणं गरजेचं आहे. आता हे जे अलार्मिंग सिम्पटम्स आहेत ना आपल्यामध्ये, हे अलार्मिंग सिम्पटम्स जर का आपण जर का त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, 100% आपल्याला हळूहळू आपण बऱ्याच गोष्टीला आपण हळूहळू आपल्याला त्याच्यावरती आपण काम करावंच लागणार आहे. आणि काम नाही केलं की ह्या सगळ्या गोष्टींना, चॅलेंजेसना आपण फेस करू शकतो, प्रोव्हाइडेड आपण काम केलं नाही तर. आता बघा, सगळ्यात महत्वाचं स्लीप अवर्स म्हणजे काय. आपण 100 वर्ष, आपण 87 फॅमिलीमध्ये, आपण 100 वर्ष आपण जगणारच आहोत. ज्यावेळेला आपण 100 वर्ष जगण्याचं आपलं असतं, त्यावेळेला आपले 30 वर्ष आपण झोपेत काढतो बरं का. म्हणजे आपल्या आयुष्यातलं 30 वर्ष आपण झोपेसाठी देत असतो. आणि हे ज्यावेळेला झोपेसाठी आपण 30 वर्ष आपलं देतो, आपलं शरीर 100% फिट राहतं. आपलं शरीर 100% फिट राहतं. आता त्याचं महत्व एवढंच आहे का? नाही. पण कालावधी वयाप्रमाणे पण थोडंसं बदलते बरं का. आता लहान मुले साधारणतः 15 ते 17 तास झोपतात आणि आपलं ॲडल्ट्स मिनिमम 6 to 8 आवर्स आपलं स्लीप होणं गरजेचं असतं. आता स्लीप होणं गरजेचं असतं, बरोबर आहे, पण त्या क्वालिटीमध्ये, त्या क्वांटिटीमध्ये आपण झोप घ्यायला लागलोय का, हा पण खूप मोठा मुद्दा आहे बरं का. त्याच्यावरती आपण हळूहळू ते पण आपण कव्हर करू. आता बघा, मी काय म्हटलो, झोप हा अलीकडे ग्लोबल प्रॉब्लेम आहे बरं का. ग्लोबल म्हणजे ह्यानी जागतिक आरोग्य संघटनेने ह्याला एक महामारी म्हणून घोषित केलेलं आहे. कारण लहान मुलांच्या मध्ये पण आणि मधल्या एजमध्ये पण आणि मोठ्यांच्या एजमध्ये पण हा खूप प्रचंड ट्रबल करणारा हा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि आता बघा, आपण ब्रेन त्या 3 स्टेप्सवरती आपलं झोप कसं आहे आणि कशा पद्धतीने आपण झोप घ्यायला पाहिजे, त्याची क्वालिटी आहे का, त्याचं आपण स्टडी करणार आहोत. थोडक्यातच मी सांगणार आहे. एक आपलं मेंदूचं आणि झोपेचं काय रिलेशन आहे, त्याच्यानंतर क्वालिटी स्लीप म्हणजे काय असतं आपल्यामध्ये, आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपलं मेंदूमध्ये कशामुळे आपलं झोप डिस्टर्ब होतो. हा, मी मगाशी काय म्हटलो, मगाशी ब्रेन आणि आपल्याला काय स्लोप म्हटलं तर आपलं झोपेचं एक सेंटर आहे त्याच्यामध्ये, मेंदूमध्ये. आता झोपेचं सेंटर जर का आपलं प्रॉपर नाही चाललं तर 5 वेगवेगळ्या सेंटरमधून आपलं झोप नियंत्रण होत असतं बरं का. त्याच्या डिटेल्समध्ये आपल्याला जायची काय कारण नाही आहे. आता झोप 5 सेंटरवरती आपलं झोपेचं नियंत्रण होत असतं आणि ते पण 4 स्टेजेसमध्ये होत असते. आता 4 स्टेजेस म्हणजे काय, एक पहिलं जे स्टेज असते नॉन रॅपिड आय मुवमेंट, सिम्पल आहे. नॉन रॅपिड आय म्हणजे डोळ्याची हालचाल कमी होणं. पहिल्यांदा डोळ्याची हालचाल कमी होते आणि हळूहळू आपण थोडंसं झोपेकडे झुकायला लागतो. म्हणजे आपला प्लेन जो आहे हळूहळू आपल्याला टेक ऑफ करायच्या माध्यमात आहे. आणि अशा अवस्थेत जर का आपलं जागं केलं तर आपण खूप कन्फ्युजमध्ये होतो आणि काय म्हणतो, लगेच आपण रिॲक्ट करतो, काय म्हणतो, मी कुठे झोपलोय, अशा पद्धतीचा आपल्याला रिॲक्शन येतो. हा आहे आपला फर्स्ट स्टेज. त्याच्यानंतर आहे आपला इथे जो फर्स्ट स्टेज होतो ना, ते फर्स्ट स्टेजला आपण प्लेन स्लोली टेक ऑफ करतो. आणि त्याच्यानंतर येतो आपलं नॉन रॅपिड आय मुवमेंटचं सेकंड स्टेज. आता इथे काय होतं, साधारणतः झोपेचं 50% कालावधी याच्यामध्ये कव्हर होत असते. आणि इथं बॉडी रिकव्हर होण्याचे चान्सेस आहेत का, स्लोली इथं स्टार्ट होत असते. आणि इथे ज्यावेळेला पूर्ण बॉडी रिलॅक्स होते, इथं माइंड पण बॉडी रिलॅक्स होते. आणि कम्पॅरेटिव्हली इथे बघा, आपल्याला इथे ह्या झोपेमध्ये ना जुन्या आठवणी थोडंसं आपले ताजेतवाने व्हायला लागतात. त्याच्यानंतर येतो तो पुढचा स्टेज आहे, तो नॉन रॅपिड आय मुवमेंटचा तिसरा स्टेज, म्हणजे डोळ्यांचं हालचाल कमी झालेला तिसरा स्टेज. हा जो आहे ना, हा डीप फेज म्हणतो आपण पूर्ण इथं शरीराला आणि मनाला पूर्ण विश्रांती घेतलेलं असतं आणि शरीर आणि मन इथं पण पूर्ण विसरतो आणि हा डीप ट्रान्स फेज मध्ये जातो. इथं मेडिटेशन सारखं आपलं शरीर काम करत असते बरं का, मेडिटेशन सारखं.
आपण जे मेडिटेशन करतो आपण जागे असताना करतो आणि शरीर आपलं या ट्रान्समध्ये आपलं मेडिटेशनमध्ये ऑटोमॅटिकली घेऊन जातं. शरीर आणि मनाने इथं पूर्ण आपलं शरीर रिकवर होत असते. काय होतं इथं इथं ना एक वेगळ्या प्रकारचं आपलं ब्रेन लयबद्ध एक वेगळ्या प्रकारचं तिथं वेव्स पाठवतात. त्याला आपण डेल्टा वेव्स म्हणतो. आणि ज्यावेळेला स्लीप स्टडी केलं जातं ह्या अल्फा बीटा डेल्टा ह्या सगळ्या वेव्सचं स्टडी केलं जातं आणि तुमची क्वालिटी स्लीप आहे नाही आहे त्याच्यावरती आपलं नियंत्रण म्हणतो ना. नासामध्ये हे सगळं रिसर्च केलं गेलं तर ह्या वेव्सवरती ते सगळं रिसर्च केलं जातं. आता ह्या स्टेजमध्ये आपल्याला कोणीतरी जर उठवलं ह्या स्टेजमध्ये जर आपल्याला कोणीतरी उठवलं आपण रिॲक्शन कसं होतं कारण आपण ट्रान्समध्ये असतो. आपण ट्रान्समध्ये असतो आणि आपण कन्फ्यूज मोडमध्ये येतो. कन्फ्यूज मोडमध्ये आल्यानंतर आपलं रिॲक्शन कसं होते कोण काय अशा पद्धतीचं आपण त्यामध्ये रिफर करतो. आपण ते कन्फ्यूज मोडमध्ये असतो. त्यामुळे आपण पूर्ण उठलेलं नसतो त्यावेळेला त्या नॉन रॅपिड आय मुवमेंटमध्ये. आणि हा जो फेज असतो ह्या फेज नंतर आपल्या उठण्याची ही स्टेज आपली चालू होत असते. उठण्याची ही स्टेज चालू असते. त्या स्टेजला आपण काय म्हणतो रॅपिड आय मुवमेंट. आतापर्यंत काय होतं आपल्या डोळ्यांची हालचाल ही कमी झालेली होते आणि ज्यावेळेला उठायला लागतो ज्यावेळेला आपण उठायला लागतो ऑटोमॅटिकली आपल्या बुबुळाच्या आत आपल्या डोळ्याच्या आपल्या बुबुळांची हळूवार जे हालचाल होते ते रॅपिड व्हायला लागतं म्हणजे फास्ट व्हायला लागतं. मग अशा वेळेला काय होतं ज्या वेळेला आपण एखादं वेगळ्या पद्धतीचं सकाळच्या वेळेला आपलं स्वप्न पडलं आणि विसरलो म्हणतो ना त्यावेळेला एकदम आपण फॅन्टसीमध्ये जातो इमॅजिनरी ड्रीम्समध्ये जातो. अशा वेळेचे आपण हळूहळू मग उठायला लागतो आणि जागे ज्या वेळेला होतो त्यावेळेला आपण पूर्ण रिफ्रेशिंग झालं. हे रिफ्रेशिंग कधी होणार आहे ह्या चारही स्टेजेस आपल्या प्रॉपर झाले तर आपलं स्टेज झोपेचं आपलं रिफ्रेशिंग होणार आहे. आता हे रिफ्रेशिंग झालं का नाही झालं हे आपण कशावरती ठरवतो आपलं क्वालिटी स्लीपवरती ठरवतो. आपली झोप क्वालिटी झाली का नाही आहे हे आपण कशावरनं ह्या थोड्याफार आपल्याला ह्या 3-4 स्टेप्स आहेत त्या 3-4 स्टेप्सवरती आपण जर का लक्ष दिलं की आपलं झोप प्रॉपर झालंय की नाही आहे ह्याच्यावरती आपण समजू शकतो. आता बघा एक तर सगळ्यात महत्वाचं आपलं झोप प्रॉपर झालं का नाही झालं तर ह्याच्यावरती आपण जर बघायचं म्हटलं तर ना आपल्याला सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटायला पाहिजे ना की परत मी जरासं झोपतो मला आळसावल्यासारखं वाटतंय. स्विच ऑन स्विच ऑफ केलं की आपलं लॅपटॉप कसं चालू होतो तसं आपलं बॉडी असायला पाहिजे. जर का आपण समजा की आपण फुल रिफ्रेशिंग झोप झालंय ऑर अदरवाईज त्याच्यानंतर आणखीन एक सगळ्यात महत्वाचं कारण क्वालिटी स्लीप झाले का नाही झाले तर आपल्याला शरीराला ना उत्तेजक लागतात आपल्याला सपोर्ट करायला टाइम अँड ऑफ. मग चहा झालं कॉफी झालं कॅफिनेटेड ड्रिंक झाले ह्या सगळ्या गोष्टी जर का आपल्याला जर का वारंवार जर का आपल्याला जर का घ्यावं लागलं तर आपल्याला हळूहळू आपल्याला वाटतं की आपल्याला कुठे ना कुठेतरी आपल्याला ते सपोर्ट घ्यावं लागतं आपल्याला फ्रेश ठेवण्यासाठी. म्हणून आपल्याला क्वालिटी झोप झाले की नाही झाले त्याच्यावर कळतं. दिवसभर आपल्याला लेझी वाटतं चिडचिड होते आपलं नेमकं थॉट प्रोसेस जो पाहिजे थॉट्सचं रिकलेक्शन जे व्हायला पाहिजे ते पद्धतीनं होत नाही म्हणून आपलं नियंत्रण नाही आणि झोप प्रॉपर झाली नाही ह्याच्यात काय म्हणायला काय हरकत नाही. आता झोप प्रॉपर न होण्याचे रिझन्स आहेत आणि त्याला कारण कोण आहे आपणच आहे. त्यातलं थोडक्यात कारण आपण बघायचं म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं म्हटलं आत्ताचा आपला जो हा डिजिटल स्क्रीन मग तो लॅपटॉप असू दे नाहीतर हा आपला हातातला कॉम्प्युटर असू दे ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यामुळे काय होतं आपलं डिजिटल स्क्रीन जे आपल्या रात्रीच्या वेळेला आपण वाढतो आपण काय म्हणतो बघत बघत झोपतो नाही बघत बघत झोपलं तर ना आपला जो झोपेसाठी जो नॉर्मल नॅचरल हॉर्मोन असतो मेलॅटोनिन तो पाहिजे त्या पद्धतीनं नॅचरल फॉर्ममध्ये ते स्त्रवण टाइममध्ये होतच नाही म्हणून झोपेचा अभाव व्हायला लागतो. कारण त्याला आपल्याला मेंदूला माहित नाही की नॅचरल लाईट आहे का आर्टिफिशियल लाईट आहे. मग नॅचरल लाईट आहे का आर्टिफिशियल लाईट आहे त्याला माहित नाही त्यामुळे ते मेलॅटोनिन ज्या पद्धतीनं ज्या वेळेला यायला पाहिजे येत नाही आणि हळूहळू आपला झोप हॅम्पर होत लागतो. आणि सगळ्यात त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे काय फटॉल आपण एखादा मूवी बघायला लागलोय एखादा आपण कॉमेडी सिरियल बघायला लागलोय एखादा आपण हॉरर सिरियल बघायला लागलोय त्यावेळेला काय होतं आपलं मन ते एन्जॉय करत असते. जेव्हा मन आपलं एन्जॉय करत असते त्यावेळेला डोपामाइन म्हणून आणखीन एक हॉर्मोन जे आपल्याला मनाला आणि अलर्ट ठेवण्याचं हॉर्मोन असतो ते आणखीन आपल्या ब्लडमध्ये येत असतं आणि त्याच्यामुळे आणखीन बघत जावं ही आपली जी टेंडन्सी आहे
ती वाढते आणि आपण स्क्रोल करतच राहतो आणि आपण झोपेला आपण जो टेन्युअर असतो तो आपण लांबवतच जातो. हा जो सायकल एकदा आपण त्याच्यात अडकलो ही आपली सवय बनते आणि स्क्रीनचं टाइम आपला हळूहळू वाढतच जातं. त्याच्यामुळे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याच्यानंतर ओव्हर ऍक्टिव्ह ब्रेन. मी ओव्हर ऍक्टिव्ह का राहतं ते ह्या डोपामाइनमुळे राहतं आणि हे जो डोपामाइन मध्ये ओव्हर ऍक्टिव्ह राहतं आपलं झोप 100% हॅम्पर होतो आणि ज्यावेळेला आपण ओव्हर ऍक्टिव्ह मध्ये आपण झोप होऊच शकत नाही. त्याच्यामुळे ह्या दोन्हीचं ज्यावेळेला दुष्टचक्रात अडकतो आपलं झोप क्वालिटीमध्ये येतच नाही. त्याच्यानंतर बघा आपलं बॉडी क्लॉक आहे. आपलं ना जसं शरीराला 24 तास आहेत तसं नेचरमध्ये पण 24 तास आहेत आणि हे दोन्ही ज्या वेळेला अलाइनमेंटमध्ये येतात आपलं आतलं बायोलॉजिकल क्लॉक त्याला सेट होतो आणि सगळ्या क्रिया आपल्या प्रॉपर होतात. मग शिफ्ट ड्युटीजमध्ये असणाऱ्यांचं असलं नाईट ड्युटीमध्ये असणाऱ्यांचं असतं कारण त्यांचं बॉडी क्लॉक कायम डिस्टर्ब होतंय आणि त्या बॉडी क्लॉक ज्यावेळेला कायम डिस्टर्ब होतं त्यांचं झोप सायकल 100% बिघडतं आणि ज्यावेळेला हे झोप सायकल 100% बिघडतं त्यांची झोपेची क्वालिटी टाईम क्वांटिटी टाईम हे दोन्ही हॅम्पर होतात. एक सिंपल एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपण धोनीचं घेऊ शकतोय. धोनीनं IPL मध्ये खेळत असताना ते नाईट टाइम त्यांचे मॅचेस असतात ना पण तो सकाळी पहाटे 3ला एकदा झोपला दुपारी 12 पर्यंत तो त्यावेळेला तो कॉम्प्रोमाइज झालेला झोप तो त्या वेळेत घ्यायचा आणि रिफ्रेशिंग उठायचा. ऑफकोर्स नाईट स्लीप इज नाईट स्लीप, डे स्लीप इज डे स्लीप. पण नाईट स्लीपची जी क्वालिटी जी राहणार आहे ते त्या स्लीपला राहणार नाही आहे. पण ऍटलिस्ट जे त्याचे जे स्लीप आवर जे हॅम्पर झाले होते ते ऍटलिस्ट कुठे ना कुठे तर तो कव्हर करत होता पण ते शॉर्ट पिरियडसाठी होतं बरं का. आपण तसं करणं गरजेचं नाहीये म्हणून त्याचं अलर्टनेस असायचं. पण आणखीन काय कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर असतात म्हणजे झोपेची क्वालिटीमध्ये आपल्याला हॅम्पर करणारे जे असतात ते सगळ्यात महत्वाचं एज. जसं एज वाढतं तसं झोप क्वालिटी आणि क्वांटिटी जो ड्युरेशन असतो ते कमी होत राहतं. आपलं शरीर कसं आहे जेवढं लठ्ठपणा जेवढे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत तेवढं आपलं झोपेची क्वालिटी कमी होत असते. त्याच्यानंतर फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी असेल तर आपल्याला झोप हॅम्पर होतो. वर्क पॅटर्न मी म्हणतो ना शिफ्टमध्ये ड्युटी आहे 100% तुमचे प्रॉब्लेम्स येणार आहेत. आता वेदना आहेत ॲस्थमा आहे ह्या सगळ्या गोष्टीने वेगवेगळे आजार आहेत ज्याच्यामुळे आपल्याला जे नाईट ॲग्रेवेशन असतं त्या नाईट ॲग्रेवेशनमुळे आपल्याला 100% ह्या प्रॉब्लेम येऊ शकतात. याच्यानंतर आता बघा झोप नाही झालं तर आपण काय बघितलंच कारण झोप नाही झालं तर आणखीन काय काय होतं आपण बघायचं म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं बघा आपलं मेंदूची क्षमता कमी येते बरं का झोप नाही झालं तर. मेंदूची क्षमता कमी येणे म्हणजे काय आता बघा आपण लॅपटॉप असू दे आपलं मोबाईल असू दे आपण हे रिसेट करत असतो नको त्या गोष्टींना आपण बाहेर काढत असतो. तसंच ना आपल्या शरीरामध्ये ग्लायल सेल्स मधून आहेत ब्रेनमध्ये. हे ग्लायल सेल्स काय करतात हे ऑफिस स्टाफ आहे आपल्या ब्रेनचं. हे ऑफिस स्टाफ जे ब्रेनचं असतं हे क्लिनिंग स्टाफ आहे. पाहिजे त्या गोष्टी ठेवायचं नको त्या गोष्टी ते ग्लायल सेल्स बाहेर काढतात. ज्यावेळेला हे ग्लायल सेल्स बाहेर काढतात त्या नको त्या गोष्टी हे रात्रीच्या वेळेला ऍक्टिव्ह असतात कारण रात्रीच्या वेळेला ब्रेनला आणि मनाला विश्रांती मिळतं आणि तिथं जर का प्रॉपर त्याला क्लीन अप करायचं असेल तर रात्री ते काम शांतपणे आणि व्यवस्थितपणे करू शकतात कारण बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्या सिग्नल्स परत जाणं ब्रेनला ह्याचं प्रमाण कमी असतं. तो जो क्लिन्झिंग जो आपल्या ब्रेनचा होतो तो रात्रीच्या वेळेला हे ग्लायल सेल्स होत असतात आणि ज्या वेळेला आपण झोपेमध्ये नसतो आणि ऍक्टिव्ह असतो त्यांना काय वाटतं आपल्याला आता एक्स्ट्रा काम करून आपल्याला शरीराला आणि मनाला आपल्याला मेंदूला रिकामं करायचं आहे म्हणून ग्लायल सेलची संख्या वाढते आणि हे ऑफिस स्टाफ वाढतं आणि कमी जागेत हे एक्स्ट्रा स्टाफ येतात. त्यामुळे असं काय होतं की नको त्या गोष्टी ज्या आपल्याला ब्रेनला हव्यात ते पण त्यांनी क्लीन करून टाकतात. म्हणजे याला आपण काय म्हणतो चांगल्या पेशींना रिकामं करतात आणि हळूहळू आपलं मेंदूची क्षमता कमी होते आणि ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मायकल जॅक्सन आहे. ह्याचं ज्वलंत उदाहरण मायकल जॅक्सन आहे. मायकल जॅक्सन वारला ते झोपेच्या गोळींच्या एक्स्ट्रा डोसेजमुळे नाही ह्या आजारामुळे वाढला कारण त्याचे सगळे नाईट शूज असायचे मॅक्झिमम सगळे नाईट शूज असायचे आणि रात्रीच्या वेळेला त्याचं ब्रेन कायम जागा असायचं. झोपेच्या अभावामुळे तो एक्स्ट्रा गोळ्या खात होता आणि नंतर त्याच्या ब्रेनवरती ज्यावेळेला रिसर्च केलं गेलं त्याच्या मेंदूच्या चांगल्या पेशीच त्यांच्या मेंदूच्या पेशींना खाल्लं आणि त्याचं ब्रेन डेडमुळे त्याचा मृत्यू झाला. मग ह्या सगळ्या गोष्टी जर का एवढं माहिती असेल आणि स्वतःवरती जर काम नाही केलं
तर आपण पण ह्या सगळ्या गोष्टी ऑफकोर्स त्याचे कंटिन्युअस असायचे. आपण पण ह्या त्या स्टेपवरती हळूहळू येऊ शकतोय आणि त्या येऊ शकलो नाही तर कशामुळे होऊ शकतं, तर आपण जर का प्रॉपर आपल्या झोपेवरती काम केलं तर इम्युनिटी आहे, स्वतःच्या शरीराचं रिकव्हरी आहे, या सगळ्या गोष्टीमुळे आपण आपलं शरीर आपलं बॅलन्स ठेवू शकतोय. आता बघा, हे सगळ्यात महत्वाचं हे क्वालिटी कशावरनं ठरवायचं तर आपलं ठरलंच आहे. आता बघा झोपेबद्दल ना थोडे आपलं येस नो अशा पद्धतीने बरेच क्वेश्चन्स आहेत बरं का. झोपेमुळे ना आपल्यामध्ये येस नो असे क्वेश्चन्स आहेत. तर ते येस नो म्हणजे क्वेश्चन्स म्हणजे नेमकं काय काय आहे ते थोडंसं आपण एक वन आन्सर बरं का. आपण काय म्हणतो उशिरा झोपलं तर चालतं का? मग दिवसा पण मी 8 तास झोपतो ना, नाही चालत. कारण हे जे आहे ना आपलं बायोलॉजिकल क्लॉक जो सेट झालाय ते रात्रीच्या झोपेसाठी सेट झालाय. दुपारी मी 1-2 तास झोपतो, संध्याकाळी 1-2 तास झोपतो, असं दिवसभरात माझे 6 ते 8 तास मी कव्हर करतो. पण आपली बॉडीला ते माहित नाहीये की तुम्ही कंटिन्युअस प्रॉपर झोप द्यायला लागलाय की नाही द्यायला लागलाय. आणि हे जर का आपण दिलं नाही तर आपलं बॉडी कधीच रिकव्हर होणार नाही, कारण ते कन्फ्यूज मोडमध्ये राहतं. आता रिपेअर करू का त्याला काय करू? आणि ह्या कन्फ्यूज मोडमध्ये आपलं बॉडी कधीही रिकव्हर होणार नाहीये. त्याच्यामुळे घोरणे म्हणजे मस्त झोप. घोरणे म्हणजे मस्त झोप नाहीये, चूक आहे. कारण कुठे ना कुठेतरी त्या अडथळा आहे एअर पॅसेजमध्ये, म्हणून तुमचं घोरणं होत आहे आणि घोरणाऱ्या व्यक्तीचं पाहिजे त्या पद्धतीने विश्रांती होतच नसते. त्याच्यानंतर पहाटे उठणे चांगले आहे. ऑफकोर्स चांगलं आहे, पण मॅन्डेटरी नाही आहे. ऑफकोर्स चांगलं आहे, पण ते मॅन्डेटरी नाही आहे. पण इफ तुमचे चॅलेंजेस काय आहेत, एज ग्रुप काय आहे, तशा पद्धतीने तुम्ही तुमचं झोप, क्वालिटी झोप रात्रीचं कसं 6 ते 8 तासाचं होईल, त्याच्याबद्दल तुम्ही तुमच्या गायडन्सकडनं घेऊ शकताय. फोन बघत बघत म्युझिक ऐकत ऐकत झोप आहे. फोन बघत झोपायचं बिलकुल नाहीये. म्युझिक ऐकत, लाईट म्युझिक ऐकत आपण झोपू शकतो. कारण कुठे ना कुठेतरी ते ग्रॅज्युअली आपल्याला मेंदूला विश्रांती देतं आणि ते थोडंसं स्लीप सायकल आपल्याला रिसेट करण्यामध्ये आपल्याला मदत करू शकते. त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं रात्रीचे स्वप्न. रात्रीच्या स्वप्नाबद्दल असतं. स्वप्न जे आहेत ना हे आपलं मनाचं इमोशनल थ्रू असतात. आपल्या दिवसभरचे कंटिन्युअस जे आपण थॉट प्रोसेस असतात. एकेकांना झोपेत स्वप्न पण येत नाहीत, एकेकांना पडतात. असं काय प्रत्येकाला झोप यायलाच पाहिजे असं कुठे मॅन्डेटरी नाहीये. बरोबर? असं हे कुठे मॅन्डेटरी नाहीये. मग ही जी स्वप्न आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचं आपण ज्यावेळेला प्रॉपर आपण जर अॅनालाइज केलं, ह्या आपल्या मनाचं इमोशनल लेवलवरती जे थॉट प्रोसेस कंटिन्युअसली चालू असतात, त्याचं जो रिफ्लेक्शन रात्रीच्या झोपेचं असतं. आमचं मेडिकल सायन्समध्ये पण आहे बरं का, क्लेअर वॉइस ड्रीम्स म्हणून असतात. आता क्लेअर वॉइस ड्रीम्स म्हणजे काय? पूर्वी बघा, पूर्वी आपण काय ऐकत होतो, महाराजजींना दृष्टांत झाला आणि तिथे ते मंदिर बांधलं गेलं. हे ट्रू आहे, सायन्स पण ते सांगतं. पण त्याच्यावरती आपण किती डिपेंड राहायचं, ह्या सगळ्या गोष्टीचं आपण स्टडी करून त्या गोष्टी व्हायला पाहिजेत. झोप आणि ड्रीम्स हे खूप क्लोजली रिलेटेड आहेत. एकेकांना पडतात, एकेकांना पडत नाहीत, एकेकांना लक्षात राहतात, एकेकांना लक्षात राहत नाहीत. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या ड्रीम्स बद्दल हे मिसकन्सेप्शन जे आहेत ते आपण कधीतरी परत चर्चा करू. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात हे जे आहे ना, डावी कुशिका उजवी कुशी. बरोबर? डावी कुशिका उजवी कुशी. आपल्याला जे कम्फर्टेबल आहे त्या कुशीवरती आपण जाऊ शकतो. आता प्रेग्नंट लेडीज तुमच्या गायनेकॉलॉजिस्ट जे आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार, कारण बाळाचं लय कसं आहे त्याच्यावरती आपण करतो. पण युजली डाव्या कुशीवरती झोपणं प्रेग्नंट लेडीजना चांगलं असतं. आता नॅचरली आपण आपलं जर का प्रॉपर जर का आपण झोप अलाइनमेंटमध्ये जर आणू शकलो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इझिली फॉलो करू शकतो. आता बघा, सकाळी लवकर उठणं आणि आपल्या शरीराचं बायोलॉजिकल क्लॉक, ह्या दोन्ही एकामेकाशी कनेक्टेड आहेत. एकामेकाशी कनेक्टेड आहेत. इफ एट ऑल जर का आपण सकाळी उठून आपण शरीराला पाहिजे त्या पद्धतीनं आपण ज्या गोष्टी प्रॉपर आपल्या जर का वापरायला लागलो, आपल्या हॉर्मोनचं जे स्त्रवण व्हायला लागतात. सकाळच्या याच्यामध्ये ना आपल्याला दिवसभर एनर्जेटिक ठेवण्यासाठी 4 हॉर्मोन्स असतात. डोपामाइन आहे, सेरोटोनिन आहे, एंडॉर्फिन्स आहेत आणि आहे. ह्या 4ही हॉर्मोन्स ज्यावेळेला आपण प्रॉपर आपल्या योगाच्या माध्यमातून, फिजिकल ऍक्टिव्हिटी या माध्यमातून हे 4ही हॉर्मोन्स आपण जर का प्रॉपर आपल्या एका लेवलला आणून ठेवलं, शरीराचं मूड, शरीराचं एनर्जी थ्रू आउट 24 आवर्स ते आपल्याला प्रॉपर अलाइनमेंटमध्ये आणतात. त्यामुळे सकाळी उठणं हे चांगलं आहे, पण मॅन्डेटरी
नाहीये. आता दुपारची झोप शक्यतो टाळावं. हा, अनिवार्य असेल, आपलं स्लीप कॉम्प्रोमाइज होत असेल तर 20 ते जास्तीत जास्त 30 मिनिटाचा आपण नॅप घ्यावा. और अदरवाईज आमच्याकडे जो यशताशीमध्ये आपला जो टेक्निक आहे ना, योग निद्रा, हा जबरदस्त टेक्निक आहे आपला नॅचरल झोपेसाठी. आणि हे अर्धा तास तुम्हाला 2 तासाची विश्रांती देते. अशा पद्धतीचं तुम्ही योग निद्रेचा तुम्ही अभ्यास करू शकताय. त्याच्यानंतर बघा शिफ्ट ड्युटीज. आता मगाशी मी दोन्हीचं उदाहरण दिलंच. हा, मॅक्झिमम तुमचे जे शिफ्ट ड्युटीज जरी असले तर मॅक्झिमम ते फिक्स करून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे एक दिवस एक आहे, एक दिवस दुसऱ्या दिवशी आहे, एक दिवस तिसऱ्या दिवशी तिसरं शिफ्ट आहे, अशा पद्धतीचं नको. मिनिमम त्याचे काहीतरी 15 दिवसाचं, 8 दिवसाचं असं ड्युरेशन असून, सो दॅट आपण आपलं काम तर बदलू शकत नाही, कुठे ना कुठे ते आपण ऍडजस्टमेंट तरी आपण शरीराला करून आपल्याला प्रॉपर झोप कसं घेता येईल त्याच्याकडे आपल्याला लक्ष देता येईल. हा, सगळ्यात महत्वाचं ऍडिक्शन्स मध्ये येतो ना, आपण म्हणतो ड्रिंक्स वगैरे केलं, कॅफिनेटेड वगैरे ड्रिंक्स घेतलं तर आपल्याला झोप चांगलं येऊ शकतं. नो, झोप येतं का अल्कोहोल घेतल्यानंतर? येतं, सुरुवातीला येतं, पण नंतर ज्यावेळेला डीप स्लीप फेज मध्ये जातो ना, 100% आपल्याला तिथं ते डिस्टर्ब करतं. त्यामुळे अल्कोहोल डिपेंडन्सी सुरुवातीला वाटतं मला चांगलं, एक ते ट्रान्समध्ये फक्त आपण जातो. त्याच्यानंतर जे डीप स्लीप फेजमध्ये यायला पाहिजे ना, कधीही त्या डीप स्लीपमध्ये अल्कोहोलमध्ये होत नाही. त्यामुळे अल्कोहोलमुळे मला झोप लागतं हे मिसकन्सेप्शन आहे. त्याच्यानंतर बघा, मी काय म्हटलं, बॉडी रिपेअर जे होतात, बॉडी रिपेअर होतं ते रात्रीच्या वेळेला जास्त होत असते. आणि मॅक्झिमम आपले जे ऑर्गन, जे आपल्या शरीराचं जे डिपेंडन्सी आहे, आपलं लिव्हर, लंग्स आणि आपलं हार्ट सिस्टीमवरती आहे. आणि हे तिन्ही रिकवर होण्यासाठी, कारण आपलं जे रक्ताभिसरण सिस्टम म्हणजे हे सगळेच इन्व्हॉल्व्ह झालं ना, पूर्ण बॉडीच इन्व्हॉल्व्ह झाली. हे रक्ताभिसरण सिस्टम असू दे, लिव्हर जे आहे, लिव्हर सगळ्यात पहिल्यांदा काय काम करतं, आपलं शरीराचं डिटॉक्सिफिकेशनचं काम करतंय. आणि ह्या तिन्ही गोष्टी, आणि मेन आपल्याला लंग्स वरतीच आहे, ह्या तिन्ही गोष्टी रात्रीच्या ह्याच्यामध्ये रिकवर व्हायला प्रचंड आपल्याला हे होत असतात. आणि आपल्या इम्युनिटी सेंटर, आपलं इम्युनिटी सेंटर कुठे आहे? मॅक्झिमम आपलं बघायला गेलं तर आपल्या आंतड्यामध्येच आहे. आणि ह्या चारी पाची गोष्टी आपल्या झोपेमध्येच मॅक्झिमम रिकवर होत असतात. आणि हा जो ड्युरेशन आहे, चालू किती वाजता होतं? 10 वाजता चालू होते, रात्रीच्या 10 वाजता चालू होते. आणि थ्रू आउट नाईट आपलं बॉडी रिपेअर होत असते. आणि आपण काय म्हणतो, आपला आजार आपल्या उदरातूनच निर्माण होत असते. आणि सगळं मॅक्झिमम आपले कुठे आहेत? पोट, इंटेस्टाइन्स आपल्या पोटातच आहे, लिव्हर आपल्या पोटातच आहे, स्वादुपिंड आपल्या पोटातच आहे, गॉल ब्लॅडर आपल्या पोटातच आहे. आणि ह्या सगळ्या सपोर्ट सिस्टीम रिपेअर कधी होणार आहे? रात्रीच्या वेळेत रिपेअर होणार आहे. त्यामुळं जर का आपली झोप जर का प्रॉपर नाही झालं, ह्या सिस्टीम मध्ये कुठेच रिपेअर होणार नाहीये. आणि हे सिस्टीम जर का रिपेअर नाही झालं तर आपण किती आजारांना बळी पडू शकतोय हे आपण मगासपासून आपण बघायलाच लागलो. त्यामुळे झोप जे आहे हे अति महत्वाचं आहे. आता झोपेला आपण एक स्लीप सायकल आपण जर का बघायला म्हटलं तर ना, आपण प्रॉपर करू शकतोय. एक तर सगळ्यात महत्वाचं डिजिटल कर्फ्यू, म्हणजे स्क्रीन बघायचं नाही. रूमचं टेम्परेचर पण प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे. इंटेन्स एक्सरसाइज झोपेच्या आधी करायचं नाहीये, इंटेन्स एक्सरसाइज, कारण परत आपला मेंदू अलर्ट होतो. काही ना काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी दिवसभरात गरज आहे का? 100% गरज आहे. पण झोपेच्या आधी आपण म्हणतो ना, मी साधारणतः 7, 8, 9 ला जिमला जातो आणि मग येऊन झोपतो. नो, कारण तुमचं परत इथं ब्रेन आणि बॉडी ऍक्टिव्हेट होऊन राहतं. लास्ट मील म्हणजे आपण शेवटचा जो असतो ना, एक साधारणतः 3 ते 4 तास आपलं जेवण असणं गरजेचं आहे. नाईट टाइम रुटीन बनवणं, म्हणजे झोपेचं टाइम आणि उठण्याचं टाइम, हा जो एक स्लीप सायकल आहे ना, त्याला प्रॉपर अलाइनमेंट मध्ये आणलं, आपल्या झोपेची क्वालिटी 100% सुधारतो. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण जी रोज ज्यांचं झोपेचं डिस्टर्बन्स आहे त्यांनी रोज आपली जागा शक्यतो नाही बदलायचं, झोपेची जागा. कारण त्या प्लेसमध्ये एक फिजिकल, मेंटल आणि इमोशनल आपल्याला एक कम्फर्ट असतं. त्या कम्फर्टमध्ये ना आपल्याला झोप नॅचरली येण्यासाठी आपल्याला मदत करत असते. आता बघा, या सगळ्या गोष्टीला आपण नॅचरली करू शकतो का? करू शकतो, कारण आपल्याकडे स्लीप एनहॅन्स म्हणून आहे, जे नॅचरल एक्स्ट्रॅक्ट आहे. कित्येक आपल्या आयुर्वेद तज्ज्ञांनी तेव्हापासून ते हे नॅचरल मेडिसिन वापरायला लागले, त्याला आपण स्लीप एनहॅन्स म्हणतो. ते आपल्याकडे तुमच्या गायडन्स प्रमाणे आपण घ्या. तुमचं कोच जो आज आहे तो तुम्हाला, ज्यांनी इथे लिंक दिलं त्यांनी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देऊ शकतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला जर का आपण प्रॉपर अलाइनमेंट मध्ये जर नाही आणलं तर
तर आपलं शरीर 100% बिघडणार आहे. आणि त्याला जर का आपलं कुठे ना कुठेतरी जर का आपल्या रिकव्हरी स्टेजला ब्लॉक करायचं असेल, शरीराला बिघडण्यापासून आपल्याला वाचवायचं असेल, शरीराला फास्ट रिकव्हर करायचं असेल, आपल्या हेल्थ सगळ्या चॅलेंजेसमधून बाहेर यायचं असेल, तर स्लीप इज द की. स्लीप इज द की. कारण आपल्या शरीराचं, मनाचं, इन ऑल लेवल्स, इमोशनल, फिजिकल आणि सायकोलॉजिकल लेवलवरती आपलं प्रॉपर जर का आपलं स्वतः आपण केअर करत असलो, तर ते स्लीपमध्ये आपलं बॉडीच त्याला केअर करते. त्यामुळे वी नीड टू टेक अ लॉट ऑफ केअर अबाउट अवर स्लीप. त्यामुळं मी आज झोपतो, उद्या नको, आज 1-2 तास झोपतो, उद्या आणि परत हॅम्पर करतो, असं आपण स्वतःला डिस्टर्ब न करता प्रॉपर स्लीप घेणं अति गरजेचं आहे. थँक्यू सो मच ताई. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण डॉक्टर प्रसाद सरांसाठी. कारण झोप किती महत्वाची आहे. न येण्याची कारण, आल्यानंतर काय काय होतं, त्याचं राईट टाइम, वयाचा कसा त्याच्यावर इम्पॅक्ट पडतो, सगळ्या गोष्टी आपल्याला कळालेल्या आहेत. पण राईट टाइम नुसताच नॉलेज घेऊन उपयोग नाही आहे. त्याच्याबरोबर आपण आपल्याला त्या पद्धतीनं ठेवायला लागणार आहे. कारण कशासाठी तर चाललंय आपलं, सगळी उठाठेव चालल्या ती चांगल्या हेल्थसाठी चालल्या. चांगली हेल्थ ही खूप महत्वाची आहे. झोप चांगली येण्यासाठी पण चांगली हेल्थ महत्वाची असते. ते आपण आता बघितलंय. आता नेक्स्ट वीक खूप भारी टॉपिक आहे. आणि हा टॉपिक जो आहे ना, तो एकदम बेस्ट योगरत्न देणार आहे. प्राणायाम एक उपचार पद्धती ऐकणं खूप गरजेचं आहे. एवढा ऑक्सिजन आहे, तो राईट टाइम राईट याच्यामध्ये पोर्शन मध्ये घेतल्यानंतर कुठल्या कुठल्या आजारांना आपण लांब ठेवू शकतो, हा विषय आहे पुढच्या वेळेचा. खूप लोकांपर्यंत पोहोचवणे हे आपलं काम आहे. आता एवढी छान झोप जर यायची असेल, झोपेचं महत्व आपण ऐकलो, पण ऍक्शन करत असताना त्याला क्वालिटी आणि क्वांटिटी असणं गरजेचं आहे ना. तर त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे? थोडंसं व्यायाम करावा लागणार आहे, थोडीशी हालचाल व्हावी लागणार आहे, राईट टाइम उठावं लागणार आहे. कारण ती सायकल सेट करायला तर भल्या पहाटे सकाळी 5:30 वाजता, मी मुद्दाम म्हणायला लागले भल्या पहाटे, ही भली पाठ नाहीये. तर 5:30 वाजता आपली वर्कआउट बॅच असते. त्याची लिंक ज्यांनी आपल्याला ही आज लिंक दिल्या, पहिल्यांदा स्पेशल थँक्यू ज्यांनी तुम्हाला लिंक दिल्या त्यांच्यासाठी. तुम्ही पण थँक्स म्हणून त्यांना टाका ज्यांनी तुम्हाला लिंक दिल्या त्यांना, की मेसेज करा, फोन करा थँक्यू म्हणून. दुसरं काहीतरी करावं लागणार आहे. मग याच्यासाठी आपल्याला सकाळी 5:30 वाजता वर्कआउट बॅच स्टार्ट होते. छान वर्कआउट घेतायत, मस्त, आपल्याला जेवढं जमेल तेवढं करा. 5:45 वाजता नवीन योगाचा वर्ग स्टार्ट होतो. नवीन योगाचा वर्ग सकाळी 5:45 वाजता स्टार्ट होतो. घर बसल्या करता येतं. एक्सपर्ट लोक तुम्हाला हे नॉलेज द्यायला लागलेत. त्यामुळे योगाची लिंक पण मागून घ्या. सरावाचा वर्ग असतो तो 6 वाजता. 7 वाजता 5:45 वाजता ओंकार साधना. नंतर तुम्हाला याच्यानंतर ओंकार एक उपचार पद्धती, हे वेगवेगळे टॉपिक भेटतील की त्याचं महत्व काय आहे. ओंकार साधना ही बरोबर 6:45 वाजता स्टार्ट होते. 7 वाजता छानपैकी भक्तिगीत असतात आणि बरोबर 7:20 ला आपलं मॉर्निंग फिल्म स्टेशन, रोज छोट्या छोट्या विषयांवर तुम्हाला नॉलेज दिलं जातं. दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग आहे. पण ऍक्च्युली प्राणायामाचा वर्ग फिजिकली आपला बरोबर नेक्स्ट वीकला काय आहे, एंडला रविवारी प्राणायाम एक उपचार पद्धती. आणि सोमवारपासून नवीन वर्ग स्टार्ट होतोय की त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं महत्व समजून घेऊन मग करता येतं. त्यामुळं पुढं पण भारी आहे. ज्याला सकाळी वर्गावर योगा करायला वेळ की नाही माझ्याकडं, असे कोण लोक आहेत, तुम्हाला 1 आठवडा वेळ काढा, त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही ऍडजस्ट करून देतोय. दुपारी रेग्युलर 4 वाजता प्राणायामाचा वर्ग, 6 ते 7 योगासनांचा वर्ग आहे. पण सकाळी 1 आठवडा केल्या नंतर आहे. कारण काय आहे, तुम्ही करू शकता तिथं, पण ऍक्च्युली त्याचे फायदे, कुणी करावं कुणी नाही करावं, हे सगळं जे शिकवलं जातं ना, ते सकाळी 5:45 ते 5:45 वर्ग आहे, तो करा आणि मग संध्याकाळी ऍडजस्ट करा. ओके. खूप लोकांपर्यंत ही लिंक पोचवा, पाठवा. ह्याच संकल्पानं इथंच थांबू आपण. थँक्यू. हरिओम सगळ्यांना. थँक्यू.